सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. या तुम्ही मी डायरेक्ट दाखवतो. बंद आहे ना, इकडे या ना सर. बोलू काय? जत नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर सगळ्या ज्या EVM मशीन आहेत त्या इथल्या शेजारच्या स्ट्रॉंग रूममध्ये आपल्याला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा पूर्णपणे व्हिडिओ म्हणजे किंवा आपल्याला CCTVचा फुटेज बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने स्क्रीननं इथं सर्व उमेदवारांसाठी किंवा त्यांच्या प्रतिनिधीसाठी इथं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. परंतु काय झालेलं आहे, आज दुपारी 2 वाजल्यापासून हे जे स्क्रीन आहे त्या बंद आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना तक्रार केली की सायंकाळी ज्यावेळेस प्रत्यक्ष येऊन बघितलं आणि त्यावेळेस त्यांना निवडणूक जे प्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना आम्ही सांगितलं की बाबा हे स्क्रीन बंद आहे तर ह्याला ताबडतोब चालू करून घ्या. मुळात ही स्क्रीन उघड्यावरती उन्हामध्ये आणि आज थंडीचे दिवस आहेत त्यामुळे त्याला सगळ्या पार्ट्सवर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवरती उन्हाचा एक उष्णता होऊ शकते, दव निर्माण झाल्यामुळे पाण्याचा हे होऊ शकते, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बंद पडू शकतात. अशा पद्धतीने ही स्क्रीन आता सध्या बंद आहे. त्यानंतर आम्ही त्यांना विनंतीही केली की स्क्रीन ताबडतोब चालू करून घ्या. आमचे प्रतिनिधी इथं बसून होते परंतु तरीही अद्यापपर्यंत त्यांनी स्क्रीन चालू केलेलं नाही आहे. हे पूर्णपणे निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी किंवा नगरपालिका प्रशासन असू दे, महसूल प्रशासन असू दे, यांच्या निष्काळजीपणाचं हे घोतक आहे आणि यांचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो. काही यात घोळ झाल्यास हे पूर्णपणे प्रशासन त्याला जबाबदार असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांनी जी तक्रार या ठिकाणी नोंद केली आहे, मी पण एक नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि अशा पद्धतीनं जर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ही इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून काही गडबडी होत असतील आणि त्याला जर स्क्रीन बंद असेल तर आम्ही काय समजून घ्यायचं आहे. याच्या पुढची गोष्ट आम्ही सांगतोय की वेळोवेळी या ठिकाणी EVM मशीनच्या बाबतीत आधीच लोकांच्यात अतिशय मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. उलट आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जॅमर बसवलं पाहिजे आणि यासाठी निश्चितपणे आम्ही उद्या संबंधित निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय आणि त्यांनी ताबडतोब ती कारवाई करावी. अशा पद्धतीने एखादा पार्ट या ठिकाणी जातोय मग आम्ही सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असताना तुमच्याकडे जर पर्यायी व्यवस्था नसेल तर ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि यातून काय समजायचं आम्ही. आधीच सगळीकडे तुम्ही बघताय काही ठिकाणी काळू जादू होती आहे, काही ठिकाणी EVMवरचं छेडछाड होती आहे आणि याला तुम्ही पुष्टी जर देत असेल आणि यात जर सरकारी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सामील होत असतील तर ही अतिशय निवडणूक आणि लोकशाहीच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात ही गैरसमज होणार आहेत आणि ताबडतोब त्यांनी या बाबतीत आधीच पर्यायी व्यवस्था या ठिकाणी करणं गरजेचं होतं परंतु कोणतीही पर्यायी व्यवस्था करताना या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळं आमचा या ठिकाणी आम्ही तीव्र निषेध करतोय. आम्हाला आता असा आमच्या मनात संशय निर्माण झाला आहे की कदाचित या माध्यमातून तुम्हाला ही इलेक्शन पुढं जाते आहे. 2 तारखेला मतदान झालं तर 3 तारखेला आमची मतमोजणी होती आणि 20 दिवसाचा ज्यावेळी गॅप होतोय आणि या गॅपमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचा दबाव तर यांच्यावर आहे का आणि सरकारच्या दबावाखाली ही सगळी यंत्रणा काम करते आहे का असा संशय प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत आमच्या मनात निर्माण झालेला आहे. त्यामुळं आमची एवढीच विनंती आहे की लोकशाहीचा या ठिकाणी खून न करता लोकशाहीच्या पद्धतीनं ज्या या निवडणुका आपण पार पाडलोय खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये ज्यांना लोकांनी मतदान करून चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले तेच या EVMच्या माध्यमातून लोकांच्या समोर यावं हीच एवढी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आणि ती निवडणूक आयोगानं या बाबतीत निपक्षपातीपणे काम करून आमच्या बाबतीत न्याय द्यावा एवढीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.